नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की घरकुल योजनेसाठी खूप महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ निर्णय अंतर्गत घेण्यात आलेला आहे। तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेअंतर्गत जे काही भूमिहीन लाभार्थी असतील यांना घरकुलासाठी 1 लाख रुपये हे देण्यात येणार आहे। तर काय आहे महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 10 जानेवारी 2024 अंतर्गत काही महत्त्वाचे जे काही मंत्रिमंडळाचे निर्णय झाले आहेत। या मंत्रिमंडळाच्या निर्णयाअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी एक महत्त्वाचा निर्णय जो काही मंत्रिमंडळाचा आहे तो घेण्यात आलेला आहे। आणि या अनुषंगाने या भूमिहीन लाभार्थ्यांना 1 लाख रुपये हे जागा खरेदीसाठी या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तर काय आहे हा जो काही महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, काय आपण ते जाणून घेणार आहोत की पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1 लाख रुपयाचे अनुदान। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून 50,000 रुपयावरून ते 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। की जो काही मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली आणि त्या अंतर्गत 1 लाख रुपये हे जे काही भूमिहीन लाभार्थी असतील त्यांना जागा खरेदीसाठी देण्यात येणार आहे। आणि केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे। त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान हे उपलब्ध करून देण्यात येत आहे। तसेच तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते आणि हे विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयेपर्यंतचं अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत होते। परंतु राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्यस्थितीत जागाच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान म्हणजे 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। की जो काही हा महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला मित्रांनो, तर या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये जो काही हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत जे काही भूमिहीन लाभार्थी असतील या भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयेपर्यंतचा अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे। जे बेघर आहेत त्यांना या योजनेचा खास करून लाभ हा मिळणार आहे। लवकरच आपण कशा प्रकारे अर्ज या योजनेसाठी करता येईल त्यासाठी आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू। तर आता आपण जो काही एक महत्त्वाचा निर्णय बघितलेला आहे, तर आपला हा व्हिडिओ नक्की आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण नवीन ज्या काही योजना आहेत त्यांना कळतील। जे कोणी भूमिहीन असतील त्यांना पण या योजनेअंतर्गत माहिती मिळेल। तर नक्की आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।